काय बनवून ठेवलं यार. इतक्या चुका करतात का? काय म्हणजे काय बोलणार यार. हे सगळं आहे ना टीजर बघून वाटलं होतं, पण ट्रेलर बँग ऑन आहे. एकदम परफेक्ट ट्रेलर एडिट झाला आणि एकदम परफेक्ट ट्रेलर दिसलेला आहे. आणि म्हणजे एकदम हरवून गेलो ट्रेलर बघून. खूप मजा आली. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करतो. तर राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. म्हणजे थोड्याच म्हणजे काही 3-4 तासापूर्वी ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि ट्रेलर बघून अक्षरशः अंगावर काटा आला. तर टीजर मध्ये मी खूप काही बोलून गेलो होतो, कारण मला तो टीजर आवडला नव्हता राजा शिवाजी चित्रपटाचा, पण ट्रेलर सुपर. सर्वात पहिला आपण बोलणार आहोत की कास्टिंग आणि त्यातले कलाकार आणि त्यांच्या अभिनयाबद्दल जे ट्रेलरमध्ये आपल्याला दिसतंय. तर कास्टिंग बद्दल बोलायचं तर संजय दत्त एकदम परफेक्ट दिसतं आणि त्यांचा अभिनय, जे काही त्यांचे डायलॉग्स आहेत, म्हणजे कायनात को पूछा जाए तो, म्हणजे ते असं एक डायलॉग आहे की पूर्ण कायनातला विचारलं गेलं कोण क्रूर होता, तर अफजल 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 हा जो डायलॉग आहे आणि तो तोफ घेऊन हातात वगैरे, पाठीमागे खूप त्यांचे सैन्य मुघलचं वगैरे, जो लार्ज स्केलचा जो एक कॅनव्हास दिसतो लार्ज स्केलमध्ये, जबरदस्त. म्हणजे संजय दत्त यांची कास्टिंग परफेक्ट झालेली आहे. जसं धुरंधरमध्ये काम तसंच इथेही काम होणार आहे असं वाटतंय. त्यानंतर बाकी महेश मांजरेकर असतील, सचिन खेडेकर असतील, विद्या बालन, बडी बेगम यांचा रोल, म्हणजे एक ऑरा दिसला पाहिजे, एक ॲटिट्यूड दिसला पाहिजे. तो मुघलची ती एक मोठी काय म्हणणार, ती एक सरदार सारखीच होती. तर ते सरदार नाही म्हणतात, तर आता एक्झॅक्ट वर्ड नाही आठवत आहे मला. बडी बेगम साहिबा ज्यांना म्हणायचे, तर तिचा एक दरारा होता, तो एक त्यांचा दरबार असायचा, त्याच्यामध्ये एक तिची अदब होती. ते सगळं विद्या बालननी कॅरी केलेलं आहे, परफेक्टली कॅरी केलेलं आहे, ॲटलिस्ट ट्रेलरमध्ये वाटतंय. त्यानंतर भाग्यश्री मॅम, तो एक सीन आहे बघा की मला खानाचं मस्तक हवंय, तो मला इतका इमोशनल करून जातो सीन. आणि आपल्या सगळ्यांसाठीच तो खूप, मराठी लोकांसाठी किंवा संपूर्ण भारतासाठी तो सीन खूप इमोशनल आहे. आणि जेव्हा महाराजांना खरंच राग येतो, कारण त्याच्या आधी त्यांनी खूप क्रूरता दाखवलेली असते, आणि जेव्हा जिजाऊ साहेब आईसाहेब मागतात त्याचं मुंडकं, तेव्हा महाराजांना जो राग येतो आणि मग पुढे रेस्ट हिस्ट्री म्हणू शकतो, तो सीन असेल. किंवा अजूनही कलाकार आहेत, म्हणजे फरदीन खान असतील, अमोल गुप्ते यांचाही खूप जबरदस्त रोल आहे. सो कास्टिंग परफेक्ट झाली आहे. आता मेन कास्टिंग बद्दल बोलायचं तर रितेश देशमुख सर ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे आत्ता ते परफेक्ट दिसतात. म्हणजे 100 पैकी मी ट्रेलरमध्ये तरी 50 गुण देऊ शकतो त्यांना, त्यांच्या अभिनयाला आणि त्यांच्या लुकला. पण अजूनही मला असं वाटतं की पिक्चरमध्ये बघायचं अजून कसं त्यांनी अभिनय केलाय. फक्त एक त्रुटी वाटली, ती म्हणजे जेनिलिया म्हणजे जेनिलिया मॅमचा त्यांचा जो मराठीचा ॲक्सेंट आहे तो अजूनपर्यंत प्रॉपर वाटत नाही. आणि तो जो डायलॉग आलाय तो मला असं वाटतं का अजून प्रॉपरली यायला हवा होता. पारिजाताचं झाड, झाडाची फुलं, म्हणजे प्राजक्ताची फुलं हे वेगळ्या दुसऱ्यांच्या अंगणात पडतात वगैरे, जो डायलॉग आहे, डायलॉग खूप छान आहे. पण त्याला अजून प्रॉपर मराठी असा रांगडा ॲक्सेंट असता तर मजा आली असे मला वाटतं. तर तो एक मला वाटतं की लूप होल आहे, त्यांचा अभिनय आणि त्यांचं ॲक्सेंट असू शकतो लूप होल. त्यानंतर सगळ्यांचीच कास्टिंग खूप छान झाली आहे, त्यांचा अभिनय खूप छान दिसतोय. फक्त काही त्रुटी ज्या मी सांगितल्या. स्टोरी म्हणाल तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणीपासनाची स्टोरी सुरुवात होते. म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे भाऊ संभाजीराजे असतील, त्यांच्यातलं एक बॉन्डिंग दाखवलेलं आहे. आणि ती एक बॉन्डिंग सुद्धा प्रॉपरली पडद्यावर दिसेल आणि खूप डीपली दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा आहे असं मला वाटतं कुठेतरी. त्यानंतर स्टोरी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अफजल खानाचा वध ही स्टोरी असणार आहे मेन. आणि त्याच्यामध्ये त्याची प्लॅनिंग कशी झाली, मग त्याचा उगम कुठनं झाला, आणि मग जिजाऊ महासाहेबांना का राग आला, हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. तर ही स्टोरी लाईन असू शकते. आता ट्रेलर कसा कट झाला, तर ट्रेलर भन्नाट कट झालेला आहे आणि सुपर्बली एडिट झालेला. म्हणजे इमोशनल सीन्स असतील, ॲक्शन सीन्स असतील किंवा म्हणजे बॅटल सीन्स असतील ते वगैरे, ते सगळे
स्पेशली ऍक्शन सीन्स मध्ये जेव्हा मला पहिला सीन जो आहे की जेव्हा तो जो डायलॉग आहे छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना दाखवले, म्हणजे रितेश देशमुख यांचाच मुलगा आहे तो, मला वाटतं की हा झेंडा कोणाचा आहे तो विचारतो आणि तो तर त्यांचा भाऊ म्हणतो की हा झेंडा मुघल लोकांचा आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मग आपल्या झेंड्याखाली, स्वतःच्या झेंड्याखाली का नाही लढत, तर ते म्हणतात की त्यासाठी विद्रोह लागतो. आणि त्यानंतर महाराजांची जी एंट्री आहे, पहिला तर त्यांची सावली येते आणि मग महाराज येतात, तो वाला सीन सही. आणि मग तो उलटा होऊन असा तो ऍक्शन सीन आहे, तो बॅटल सीन्स म्हणजे लढाईचे सीन्स सुपर्ब आहेत, म्हणजे अक्षरशः जबरदस्त वाटतात, लार्ज स्केलचे वाटतात. स्पेशली हा चित्रपट लार्ज स्केलला बनवलेला गेलाय, म्हणजे सैन्य असेल, मग मावळे असेल, हे खूप भरपूर दाखवले, त्यामुळे ते भव्यता दिसते. किल्ल्यांचे सीन्स असतील तेही खूप छान आहे, म्हणजे एक धबधबा येताना खाली येताना तो जो सीन आहे तो वाला सीन खूप छान वाटला, म्हणजे तो पावसाळ्यात घेतलेला आहे. म्हणजे बहुतेक पावसाळ्यात आणि नाईटचे जे सीन्स आहेत ते खूप छान वाटतात. सो एकूणच जबरदस्त ट्रेलर झालेला आहे. फक्त VFX म्हणजे बाहुबली वगैरे हे जे होतं त्याच्या तोडीचा नाही वाटत आहे, मला तरी आत्ता तरी फील होत आहे. पण पिक्चरमध्ये फायनल टचला तो कदाचित प्रॉपर होऊ शकतो. आता येत की म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोर, जेव्हा तो मी जो सीन सांगितला की महाराजांची सावली येते मग महाराज, तर राज जे जो बॅकग्राऊंड स्कोर आहे तो खूप जबरदस्त आहे. जेव्हा अफजल खान असा संजय जसा पूर्ण मिठी हे करून, म्हणजे मिठीत घेण्यासाठी महाराजांना हे करत असतो की ह्याला मी आता काहीतरी करेन, तर तो वाला सीन. आणि त्यामध्येच जेव्हा म्हणजे असं आहे ना की लाख मराठ्यांची तू आग रे, माय भवानीचा तू वाघ रे, ही जी साईन लाईन आहे ती कशासाठी बनवली आहे ती आत्ता कळतं की जेव्हा महाराज वाघ नकं काढतात आणि तिची साईन लाईन येते की माय भवानीचा तू वाघ रे. आणि कारण तुळजापूरच्या देवीची सुद्धा मूर्तीचं खंडन केलं होतं अफजल खानाने, तर ते सगळं लिरिक्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला अजय अतुल यांनी. सर ते एक आहे, आणि खुद्द अजय अतुल यांनीच ते लिरिक्स लिहिले, तर ते सगळं खूप भारी वाटलं. आणि ती साईन लाईन खरंच अंगावर काटा आणते, तो जो सीन आहे जबरदस्त. सो म्युझिक पण छान, बॅकग्राऊंड स्कोर पण छान, एकूणच जबरदस्त ट्रेलर झालेला आहे. काही त्रुटी आहेत, काही लूप होल आहेत, ते मला वाटतं की फायनल मूवीला ते पूर्ण क्लिअर होतील. आणि जसा हवा होता तसाच ट्रेलर आहे. ओव्हरऑल ट्रेलर मला खूप खूप आवडला. काही लूप होल आहेत मी आत्ताही सांगतो ते क्लिअर होऊ शकतात आणि ते नक्कीच क्लिअर करतील रितेश देशमुख सर. इथेच थांबूया. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि तुम्हाला रितेश देशमुख सरांचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटला आणि त्यांचा जो अभिनय आहे तो कसा वाटला आणि त्यांचा लुक पण कसा वाटला तेही तुम्ही सांगू शकता. आणि पुन्हा एकदा सांगेन की 1 मे रोजी रिलीज होणार आहे हा चित्रपट. आपण सगळ्यांनी मिळून हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायचा आहे, कारण मराठीसाठी हा खूप मोठा माइलस्टोन चित्रपट आहे. जर का हा चालला तर जवळपास हा 500 कोटी तरी कमवेल आणि मराठीमध्ये सुद्धा एक नाव होईल की मराठीमध्ये एक चित्रपट आहे जो 500 कोटी वगैरे कमवून गेला. तर नक्कीच तोही पहा. इथेच जाऊया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.